सेवालक्ष टाइम्स, अचूक बातमी, सामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणारे बातमीपत्र। देशाचा विकास हाच आमचा ध्यास। नमस्कार, मी विलास आडे, सेवालक्ष टाइम्स। 23/11/2024 रोजी रात्री 3:30च्या सुमारास उरण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बेडकळ गावा येथे HP पेट्रोल पंपच्या बाजूला लागून गॅस चोरी चालली होती आणि याचा पर्दाफाश तुम्ही बघताय मागे। याचा पर्दाफाश सेवालक्ष टाइम्स व त्याच्या सहकार्याने केलेला आहे। घटनास्थळी 3:30च्या सुमारास जाऊन ह्या संपूर्ण विषयाची आम्ही माहिती पोलिसांना दिली व पोलीस तिथे घटनास्थळी आले व ह्या माफियावर त्यांनी कारवाई केली। मधुकर कोळी अशा माफियांचा हा व्यवसाय चालू होता अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे। तरी ह्या व्यवसायामध्ये अनेक लोकांचे जीव जाऊ शकते, कारण मोठी गाडी जी ट्रक ट्रॅव्हलेट असते त्याच्यामधून हे माफिया अवैधरित्या 10 नौजल लावून गॅस फिलिंग करतात आणि घटनास्थळी एक बुलेरो गाडी, एक HP पेट्रोल गॅस टँकर तसेच एक स्कूटी, 55 गॅस सिलेंडर असे अंदाजे 30 लाखाचे मुद्देमाल मिळालेले आहे। त्यानंतर पोलिसांनी ह्या सगळं माल पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि पुढील चौकशीसाठी त्यांनी हे केलेलं आहे। आज 4 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी या माफियांना जेरबंद केले नाहीये व त्याच्यावर योग्य ती कारवाई करायचे पुढील काम चालू आहे असे पोलिसांच्या सूत्रावरून आम्हाला कळलेलं आहे। तरी माननीय न्यू मुंबई पोलीस आयुक्त साहेब, आपण असल्या जीवाला धोका असणाऱ्या समाजामध्ये अनेक लोकांचे जीव, निष्पाप लोकांचा जीव जाईल असे काम आपल्या क्षेत्रात करू देऊ नये आणि अशा माफियांची पूर्ण चौकशी करून आपली एक टीम नियुक्त करून असे कुठेही घणाघाती काम चालू असेल तर यावर योग्य ती कारवाई करावे आणि नवी मुंबईच्या जनतेला न्याय द्यावा हीच मी आपल्याला आशा करतो। रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे कलेक्टर साहेबांना व त्यांच्या DSO पुरवठा विभाग यांनाही याची माहिती दिलेली आहे, पण ह्या परिसरात रायगड जिल्ह्यामध्ये DSO साहेब, पुरवठा विभाग यावर कोणतीही कारवाई करत नाही असे दिसून येते। कारण काही दिवसाच्या पूर्वीच पनवेल येथील T जंक्शन येथे पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, तेथेही अशा आग जळी होऊन एकाची मृत्यू झालेली आहे, 3 लोक हरपळलेले आहेत। तरी अशा ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे असे गॅस माफिया अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत, यावर माननीय रायगड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब व पुरवठा विभाग यांनी याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे व त्यांचे पूर्ण चौकशी करण्यासाठी पोलिसांना त्यांनी मदत केली पाहिजे। मग ह्या विषयावर कलेक्टर साहेब गंभीरतेने घेतील का आणि नवी मुंबईला न्याय देतील का हे आपल्याला पाहावं लागेल।